दुकानावर दगडफेक करून मालकाकडून खंडणी मागणाऱ्यास तात्काळ अटक. गंगापूर पोलीस स्टेशन यांची विशेष कामगिरी. गंगापूर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात दिनांक 11 जून 2025 रोजी पोलीस ठाणे येथे माहिती मिळाली की द मदिरा वाईन्स नेर्लेकर चौक जिहान सर्कल जवळ गंगापूर रोड नाशिक या ठिकाणी 2 इसम दुकानावर दगडफेक करून दहशत निर्माण करीत आहे. त्यामुळे सदर ठिकाणी शॉर्ट सर्किट होऊन सदर इमारतीस आग लागून इमारतीतील रहिवाशी तसेच दुकानातील सामानाचे नुकसान होण्याची शक्यता वाटत आहे. तेव्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांनी तात्काळ पोलीस ठाणेकडील पथक त्या ठिकाणी रवाना केले व सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने तपास केला असता समजून आले की रेकॉर्डवरील आरोपी नामे शिवाजी पोपट उर्फ बाळा गांगुर्डे व त्याचा साथीदार राजू हनुमंता माळी यांनी सदरचा प्रकार केला आहे. नमूद वाईन शॉपचे मालक प्रनिल किशोर ठाकरे यांच्या तक्रारीवरून नमूद आरोपितांविरुद्ध गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात येऊन नमूद गुन्ह्यात आरोपित मजकूर शिवाजी पोपट उर्फ बाळा गांगुर्डे राजू हनुमंता माळी यांना अटक करण्यात आलेली असून त्यांना माननीय न्यायालयाने पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार गिरीश महाले, रवींद्र मोहिते, गागेश रहरे, संतोष खेताडे, योगेश ढमाले, पोलीस अंमलदार सोनू खाडे, सुजित जाधव, गोरख साळुंखे, तुलसी चौधरी, मच्छिंद्र वाघचौरे, मुकेश गांगुर्डे, राकेश राऊत, घनश्याम भोये, शुभम साबळे, विजय गावले सर्व नेमणूक गंगापूर पोलीस स्टेशन व खंडणी विरोधी पथकातील पोलीस नाईक सोनवणे, दिघे, पोलीस अंमलदार जाधव व निकम अशांनी केलेले आहे. स्टार 1 महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक.